नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्व देशातील आणि राज्यातील शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून खूप गोड आनंदाची अशी बातमी जी की आता समोर येत आहे शेतकरी मित्रांनो. सर्व शेतकरी मित्रांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे, कारण की त्यांना बैलपोळा हा सण गोड जाणार आहे, खूप आनंददायी जाणार आहे. आता नुकताच जे की 21 ऑगस्ट 2024 रोजी जे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेअंतर्गत जे की 2000 रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये टाकण्यात आले, ट्रान्सफर करण्यात आले. जवळपास शेतकरी मित्रांनो 90 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे आले. आता त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की पीएम किसान योजनेअंतर्गत नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आता 18व्या हप्त्याचं देखील अपडेट आता समोर आलेले आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून. आणि तुम्हाला सांगू शकतो की राज्य शासनाच्या माध्यमातून पण जे की नमो शेतकरी योजनेचे 5व्या हप्त्याचं पण अपडेट आता समोर आलेले आहेत. तर संपूर्ण काय माहितीचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. काय ते नवीन अपडेट आहे. त्यावर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा पुढील असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि व्हिडिओला पण लाईक आताच करून द्या. लाईकच्या बटनावरती दाबून लाईक करा आणि सबस्क्राईबच्या बटनावरती दाबून सबस्क्राईब करा. तर शेतकरी चला तर आपण जाणून घ्या सविस्तरपणे अपडेट. सर्वतः आपण पीएम किसान योजनेअंतर्गत म्हणजेच की नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून जे की पीएम किसानचं अपडेट समोर आले त्याच्या संदर्भात आपण माहिती जाणून घ्या. तर तुम्हाला सांगू शकतो की नरेंद्र मोदी भारताचे पहिल्यांदा पंतप्रधान झाल्याच्या नंतर त्यांच्याकडून जे की शेतकरी मित्रांनो वाराणसी इथून जे की पीएम किसान योजनेअंतर्गत जे की 17व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये जवळपास शेतकरी 9 करोड 30 लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आले होते. म्हणजेच की 9.30 कोटी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते पीएम किसान योजनेअंतर्गत 17वा हप्ता. आता त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली शेतकरी म्हणून त्याच्यामध्ये 9.6 करोड म्हणजेच की 9 कोटी 60 लाख शेतकरी त्याच्यात आता पात्र ठरवण्यात आले. म्हणजेच की शेतकरी 30 लाखाहून अधिक म्हणजेच की 30 लाख शेतकऱ्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आणि त्यांच्या अकाउंटमध्ये ते हप्त्याने म्हणजेच की विचार केला असता तर 30 लाख शेतकरी पीएम किसान योजनेकरता पात्र ठरवण्यात आलेले. आता विचार केला असता 18वा हप्ता जो की किती तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये वितरण होईल या संदर्भात जर की माहिती जाणून घ्यायची म्हटलं तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मित्रांनो पीएम मोदी यांच्या माध्यमातून एका सभेतून बोलत असताना त्यांनी सांगितलंय की लवकरच आम्ही 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणार आहे, कारण की शेतकऱ्यांना आता योग्य मदतीची आवश्यकता आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांना आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये आम्ही पीएम किसान योजनेनंतर 18व्या हप्त्याचं जे की वितरण करून देणार आहोत. आता किती तारीख आहे शेतकऱ्यांनो हे सर्वतः आपण जाणून घ्या किती तारखेपर्यंत येऊ शकते. तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मित्रांनो आता जे की ऑगस्ट संपत आलेले, आता 1-2 दिवसातच सप्टेंबरची पहिली तारीख आहे. तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मित्रांनो 17 सप्टेंबर पासून ते शेतकरी मित्रांनो जे की 30 सप्टेंबर पर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत जे की 2000 रुपयाचा हप्ता ट्रान्सफर केला जाईल. आणि ज्यांना 17वा हप्ता भेटला नव्हता त्यांच्या अकाउंटमध्ये 4000 रुपये आणि ज्यांना भेटला होता त्यांच्या अकाउंटमध्ये फक्त 2000 रुपये. परंतु ते भेटण्याकरता तुम्हाला काही महत्त्वाचे असे कामे करावं लागणार आहे शेतकऱ्यांनो, कारण की त्याच्यामध्ये बरेच काही बदल राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात आले. त्या बऱ्याच काही शेतकऱ्यांचं आधार कार्ड देखील लिंक आउट झाले बँकेशी. म्हणजेच की त्यांची आधार सेटिंग ही तिथं अप्रूव्हल नसल्यामुळे त्यांना 18वा हप्ता भेटणार नाही. तर तुम्हाला तुमची आधार सेटिंग अप्रूव्हल करून घेणं खूप गरजेचं आहे. तुमचं आधार कार्ड जर अपडेटिंगवर आलं असेल तर आधार कार्ड अपडेट करून हे घेणं खूप महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. आता त्याचबरोबर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की आता नमो शेतकरी योजनेअंतर्गत जे की महत्त्वाचं असं अपडेट आलं आहे, कारण की नमो शेतकरीचा पण नुकताच आता 21 ऑगस्ट रोजी शेतकरी मित्रांना जे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जे की बीड, परळी, वैजनाथ इथे जे की 4थ्या हप्त्याचं वितरण करून देण्यात आले. आता 5व्या हप्त्याचा विचार केला असता तर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती यालाच बघून राज्य शासन शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी लवकरच त्यांच्या अकाउंटमध्ये 5व्या हप्त्याचं देखील वितरण करणार आहे. कारण की शेतकऱ्यांना तुम्हाला माहिती आहे की जे 4थ्या हप्त्यात नमो शेतकरीच्या 4थ्या हप्त्याची तारीख ही जुलै होती. शेतकऱ्यांना 15 जून ते 1 जुलैमध्ये होती. 15 जूनपासून ते 1 जुलैपर्यंत तो भेटून जायला पाहिजे होता, परंतु जुलै संपला आणि आता 21 ऑगस्टला तुमच्या अकाउंटमध्ये त्याचे पैसे आले. तर यालाच अनुसरून राज्य शासनाने असा एक निर्णय घेण्याचं समोर आलेले शेतकऱ्यांमुळे असा एक निर्णय त्यांचा समोर आलेला आहे की येणाऱ्या आगामी विधानसभाच्या निवडणुकीचा विचार केला असता राज्य शासन तुम्हाला जे की पीएम किसान योजनेअंतर्गत म्हणजेच की मोदींच्या हप्त्याबरोबरच जे की नमोचा देखील हप्ता देऊ शकते, असं देखील शेतकऱ्यांना आर्टिकलच्या माध्यमातून सविस्तरपणे माहिती समोर आलेली. तर ही खूप आनंदाची बातमी सर्व शेतकरी बांधवांसाठी बैलपोळा सण हा पावला असे देखील त्यांच्याकरता म्हणायला काही हरकत नाही, कारण की नमोचा आणि पीएमचा असे 2 आणि 2 असे 4000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये येईल शेतकरी मित्रांनो सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत किंवा 17 सप्टेंबरपासून पुढे तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे येईल. तर हेच महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं शेतकऱ्यांना दोन्ही हप्त्यांबाबत. तर व्हिडिओ माहिती आवडली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा आणि पुढील असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकऱ्यांनो, मिळवा का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.